माऊली चाल माऊली तू तमाला घ्या शिवनेरीवर शुभगंधला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। अंदरसूल गावात आम्ही आज सर्व महिला मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करत आहोत। आज सर्व मुलं मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत।
स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी महाराजांचा वापर केला. महाराज हे भारतभर पसरले होते, त्यांना महाराष्ट्रातच कोणते, त्यातही हिंदूंचे केले. समाजाला नाही मिळाले म्हणून मराठ्यांचे केले. होय, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे होय, ते खरं आहे. पण मराठा म्हणजे कोण? स्वराज्यासाठी लढणारा, झिजणारा, जीव देणारा तो प्रत्येक मावळ, जो न कुठल्या जातीचा न धर्माचा. त्यात मराठे होते, ब्राह्मण होते, सर्वात बहुजन होते. भगव्या झेंड्याखाली उभा राहील तोही मराठा, भगव्या झेंड्याखाली लढेल तोही मराठा, अस्सल मराठा. राष्ट्रगीत म्हणताना पंजाब स्थित गुजरात मराठा. मग मराठे आपण कधी एवढे नाराज झालो की छत्रपती शिवाजी महाराजांचे वाटे करायला निघालो? छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयत सुखी व्हावी, रयतेचे राज्य यावे, हीच त्यांची प्रेरणा होती. आपल्याला जर आपला इतिहास स्वीकारता आला तर आपण निश्चितच प्रगती करू. पण तो इतिहास खरा की खोटा हा गोंधळच आपल्याला सोडवता येत नाही. आपण म्हणतो ना की त्यांच्या हाती भवानी तलवार होती म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केले. तर आपल्याला भवानी तलवारीची नाही तर भवानी विचारांची गरज आहे, शिवाजी विचारांची गरज आहे. जय शिवाजी जय भवानी म्हणून आपलं काही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे काय म्हटले तर झालं आपण खरे शिवाजी महाराज. दुसऱ्यांची आई बहीण आपली आई बहीण दिसली तर झालं आपण खरे शिवाजी महाराज. अरे तुम्ही एक विचार करा, तुम्ही म्हणता ना 18 पगड जातींची लोक एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले. तर आपल्याला असा विचार केला पाहिजे की आपल्याला एखादा मुसलमान दिसतो तर आपण म्हणतो दिसला मुसलमान की तो देश द्रोही, दिसला अतिरेकी तो अतिरेकी. तर आपण आपल्या मेंदूचे झापडे उघडली पाहिजे. थँक्यू. आराध्य दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. अंदरसूल गावात आम्ही आज सर्व महिला मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करत आहोत. आज सर्व मुली मुलं एक मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अंदरसूल येथे सर्व जाती पंथाचे लोक मिळून शिवजयंती साजरी करत आहे. या शिवजयंतीला अंदाजे कमीत कमी 7 ते 8 हजार लोक जमलेले असून ढोल पथक तसंच बँड सुद्धा या मिरवणूक सहभागी आहे. आणि महत्त्वाचे सांगायचे मध्ये महिला भगिनींनी सुद्धा या मिरवणुकीत खूप असा मोठासा सहभाग नोंदवला आहे. आज शिवजयंतीच्या मी सर्व महाराष्ट्राला शुभेच्छा देतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आज अंदरसूलमध्ये भव्य अशी मिरवणूक निघालेली आहे. आणि त्या मिरवणुकीमध्ये अनेक जाती पंथाचे लोक या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहे. ही मिरवणूक अतिशय शोभनीय आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये 18 पगड जाती जे म्हणल्या जात्या त्या 18 पगड जाती आज अंदरसूलमध्ये आमचे सहकारी म्हणण्यापेक्षा आमच्या पूजनीय गुलाबभाई पठाण तसेच सर्व मुस्लिम बांधव या मिरवणुकीला सामील झालेले. गावातील सर्व जातीच्या धर्माच्या महिला, छोट्या छोट्या मुली आणि असंख्य असे सर्व जाती सर्व समाजाचे लोक या मिरवणुकीला सामील झालेले आहे. आणि आमचा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. हे गाव एकदम गुण्या गोविंदाने वागणारं गाव आहे. आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या अंदरसूल नगरीमध्ये सर्व समाजाचे आपल्या
आपल्याला जे समर्थन दिलं आहे त्याबद्दल मी प्रथमतः अंधसूल सकल मराठी समाजाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आज अंधसूलमध्ये माळी समाज, त्याचप्रमाणे सावकार महाराज माळी समाजाच्या वतीने आम्हाला भरभरून असा मार्गदर्शन व त्यांनी आज जाधव डॉक्टर गल्लीमध्ये आज जे आमचं यथोचित सत्कार केला आणि पूर्ण मिरवणुकीसाठी त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून आज त्यांचं पूजन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आशिर गावामध्ये पोपट ही शिवचरणी प्रार्थना करतो. छत्रपती शिवरायांची 394वी जयंतीनिमित्त आपण सर्वजण या उत्साहात सामील झालात याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ऐतिहासिक ही शिवजयंती या ठिकाणी साजरी केली आणि सर्वांनी सहकार्य केलं. सर्व समाज बांधव या शिवजयंतीमध्ये उत्साहाने सहभागी झाले त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त गावात 18 पगड जातींनी जी मिरवणूक काढली ती खूप शोभनीय झाली. त्याला सर्व समाजाने समर्थन दिलं. जिल्ह्यातील येवला तालुका म्हणजे आंतरसूल गाव. आज आंतरसूल गावामध्ये सर्व तरुण, वृद्ध असतील, मुलं असतील, कॉलेजचे मुलं मुली सर्व आज एकत्र आले. रयतेचा राजा, जनतेचा राजा म्हणून ज्यांचा पूर्ण महाराष्ट्र ओळखतो छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व समाज एकवटला गेला. ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक आज एकत्र येऊन हा शिवजयंती उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. त्यासाठी आज या ठिकाणी नाशिकमधून आलेलं स्वराज्य ढोल पथक, जवळजवळ 150 लोकांचं ढोल पथक आहे, त्यासोबत डीजे आहेत आणि त्यासोबत तरुणांचा उत्साह कुठल्याही प्रकारचा मदिरापान न करता एक आपल्या छत्रपती शिवरायांच्या तत्वानुसार, त्यांच्या विचारानुसार आणि त्यांचा जीवन अंगीकार करत आज या ठिकाणी मोठ्या भव्य स्वरूपामध्ये याच शिवजयंती उत्सव साजरा होतोय. आणि या ठिकाणचे तरुण आज ठिकाणी आलेत त्यांचे मनापासून आभार मानतो.